नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आतापर्यंत 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी पोर्टलवर जाहीर केली. यामध्ये 3 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांनी 10 लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी या ठिकाणी केलेली आहे. आता उर्वरित जे 7 लाख शेतकरी या ठिकाणी राहिलेले आहे, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी केवायसी करून घ्यावी. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी जी या ठिकाणी आधार प्रमाणीकरण केवायसी या ठिकाणी केलेली आहे, या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 4 ऑगस्ट 2026 ला या ठिकाणी 7,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहे. हे 7,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत आणि त्यांचं कर्ज खातं या ठिकाणी निरंक या ठिकाणी होणार आहे. यामध्ये फक्त जे शेतकरी 2 लाख रुपयाच्या वरील कर्ज आहे, त्यांना उर्वरित वरचं कर्ज या ठिकाणी प्रथम भरावे लागेल. त्यानंतरच त्यांना या ठिकाणी 2 लाख रुपये कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयाच्या आत आहे, त्यांचं कर्ज हे 4 ऑगस्ट रोजी या ठिकाणी पूर्णपणे निरंक या ठिकाणी होणार आहे. आणि उर्वरित जे शेतकऱ्यांचे नावं या ठिकाणी येणे बाकी होते, त्यांची यादी येणं या ठिकाणी बाकी होती, त्या शेतकऱ्यांची यादी 10 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी पोर्टलवर जाहीर होणार आहे. त्यांना सुद्धा आता या ठिकाणी 10 ऑगस्ट पर्यंत यादी आल्यानंतर त्यांनी सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर आपलं आधार प्रमाणीकरण या ठिकाणी करून घ्यावं, जेणेकरून महाराष्ट्र शासन टप्प्याटप्प्याने जे निधी या ठिकाणी मंजूर करत आहे, त्या निधीमधून तुमचं कर्ज या ठिकाणी निरंक होईल. आता 10 लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी आधार प्रमाणीकरण केल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आता या 10 लाख शेतकऱ्यांचं कर्ज खातं या ठिकाणी निरंक होणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून ही माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. ही तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. तसेच कर्जमाफी संदर्भात नवीन अपडेट या ठिकाणी आल्यानंतर चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येतील. त्याकरता या चॅनलवर प्रथम असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.